सारासार विचार करावता सारासार विचार करावं ठावी सारासार विचार करावं ठावी नामधरा कंठी विठोबाची नामधरा कंठी विठोबाची सारासार विचार करावं ठावी सारासार विचार करावं ठावी कंठी विठोबाची नामधरा कंठी विठोबाची नामधरा कंठी विठोबाची दयाच्या चिंतने निर्जल संकर दयाच्या चिंतने निर्जल संकर दयाच्या चिंतने निर्जल संकर तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू मुनिया कोळी वाचे स्मरे राम मुनिया कोळी वाचे स्मरे राम मुनिया कोळी वाचे स्मरे राम हरी हाती ने मारणी हरी हाती ने मारणी दयाच्या चिंतने निर्जल संकर दयाच्या चिंतने निर्जल संकर तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू तुकामने कोटी पुढे पुनीत तुकामने कोटी पुढे पुनीत गाता गीत विठोबाचे बाळे गाता गीत विठोबाचे बाळे गाता गीत विठोबाचे तुकामने कोटी पुढे पुनीत तुकामने कोटी पुढे पुनीत भावे गाता गीत विठोबाचे बाळे गाता गीत विठोबाचे बाळे गाता गीत विठोबाचे दयाच्या चिंतने निर्जल संकर दयाच्या चिंतने निर्जल संकर तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू गोपाल कुमारी 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 सरस विचार करावता 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 विचार करावता विचार करावता नामधरा कंटे विठोबाचे नामधरा कंटे विठोबाचे तयाच्या चिंतने निर्जल संकर
सारा सारा विचार करा उठावोने सारा सारा विचार करा उठावोने नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चित्ताने निर्जील संकट तयाच्या चित्ताने निर्जील संकट नामधरा कंठी विठोबाची नामधरा कंठी विठोबाची तयाच्या चित्ताने निर्जन संकट दयाच्या चित्ताने निर्जन संकट कराल दुर्गा कराल दुर्घात भावासिंदो कराल दुर्घात भावासिंदो तयाच्या चित्ताने निर्जील संकट तयाच्या चित्ताने निर्जील संकट कराल दुर्घट बहो सिंधू कराल दुर्घट बहो सिंधू कराल दुर्घट बहो सिंधू कराल दुर्घट बहो सिंधू तयाच्या चित्ताने निर्जन संकट दयाच्या चित्ताने निर्जन
सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू, जलमुनिया कुळी वाच स्मरे राम, जलमुनिया कुळी वाच स्मरे राम, धरी हाची नेम अरणीसी, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू, तुका म्हणे कोटी कुळेची पुनीत, तुका म्हणे कोटी कुळेची पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू, महायोग पीठे तटे भीमरत्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनिंद्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं, पांडुरंगा गुरुप्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका, अलंकापुरलम्य सिंहासन स्तंपदंबोज तेजस्फुरदे प्रदेशं, विदिन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो ज्ञानेश्वरा, 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 मूर्ती उदारा गोपाल देवा, मूर्ती उदारा गोपाल देवा, मूर्ती उदारा गोपाल देवा, मूर्ती उदारा गोपाल देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उतारा गोपाल देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अजन्य जननी देवादिया, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उतारा गोपाल देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अजन्य जननी देवादिया. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, गुरु जेने धर्म जितविलाची बळी, तो संभाजी जानन वाळी, कावतरला जयांची कुळी, तया छत्रपतीची आचरण कमली, साष्टांग नमन करीतसू, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू, मस्तक माझा पायावर, मस्तक माझ्या पायावरी, मस्तक माझ्या पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, मस्तकाच्या पायावरी, या वारकरी
कंठी विठोबाची तयाच्या चिंतने निरसेल संकट कराल दुर्गट भव सिंधू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनाच्या चिंतनासाठी सेवेसाठी घेतलेला अभंग देहनिवासी वैराग्यमूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा अभंग आहे. 4 चरणातला अभंग असून उपदेशपर प्रकरणातील नामाचं महत्व सांगणारा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात, मानवी देहाला मानवी जीवाला उपदेश करतात. तुकोबाराय सांगतात 84 लाख जीवापैकी एकाच जीवाला उपदेश आहे, तो म्हणजे मनुष्य जीवाला. तुकोबाराय सांगतात सार आणि आसार याचा लवकरात लवकर तू विचार कर. सार कशाला म्हणायचं आणि आसार कशाला म्हणायचं याचा तू विचार कर. विचार झाल्यानंतर लवकरात लवकर भगवान परमात्म्याचं नाम कंठामध्ये धारण कर. सारा सार विचार करा उठा उठी लवकर कर आणि भगवान परमात्म्याचं सुंदर असं नाम कंठामध्ये धारण कर. सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. आणि विठोबाचं जर नाम कंठामध्ये जर धरलं तर फायदा काय आहे महाराज? तर तुकोबा म्हणतात फायदा आहे की आलेलं जीवनातलं संकट लवकरात लवकर निरसून जाईल ना. भवसागर जन्म मरणाचं दुःख ना भवसागर लवकरात लवकर तुम्ही तरुण जाल. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू. आलेलं जीवनातलं संकट भवनाम भवनदी भव दुःख तुम्ही तरुण जाल. जो नरदेह जे कुळ केवळ भगवंताच्या नामचिंतनासाठीच दिलेला आहे. जन्मोनिया कुळी वाचस्मरे राम. ज्या कुळाला ज्या नरदेहाला आलेला आहे त्या भगवान प्रभू रामचंद्राचं अहर्निशी नाम सतत जे नित्य नेमानं अहर्निशी भगवान परमात्म्याचं नाम कंठामध्ये धारण करा. जन्मोनिया कुळी वाचस्मरे राम. दरा हाची नेम अहर्निशी किंवा धरी हाची नेम अहर्निशी. हा नेम अहर्निशी जरा आणि असा जर नियम धरला तर काय होईल? तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू. जे कुळ आहेत मोठी कुळ आहेत ते पुनीत आहेत आणि जे भावनेने भगवंताचं गीत गाणार आहेत तीच कुळ पुनीत आहेत. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत. कोणचे कुळे तर भावे गाता गीत विठोबाचे. भावनेने जे विठोबाचे गीत गातात ते कुळ पुनीत आहेत. आणि भावनेने विठोबाचं गीत गायलं तर परिणाम काय होईल? तर तो तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू. असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावर काहीसं चिंतन करून यापूर्वी हा परिहार देणं महत्वाचं आहे. प्रत्येकाला माहीत असलं प्रत्येक वक्तेचं कर्तव्य असणार. प्रत्येक आमुष्याला या ठिकाणी अन्नदान होत असतं. आमुष्याच्या आदल्या दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम ज्ञानदानाचा कार्यक्रम होत असतो. त्या निमित्तानं आज कीर्तनाचा कार्यक्रम एक दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि उद्या आमुष्याच्या निमित्तानं समस्त गावकरी मंडळींना महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. ज्यांच्याकडे कीर्तन सेवा आहे ज्यांच्याकडे हा महाप्रसाद आहे आमचे परमस्नेह असणारे रामभाऊ विठ्ठल सोनवणे त्यांची कीर्तन सेवा त्यांच्याकडे आहे. उद्याचं अन्नदान त्यांच्याकडे आहे आणि त्या सेवेचा मला योग प्राप्त झाला. आमच्या ज्ञानामुळं गावकरी भजनाची मंडळाच्या वतीने मला योग प्राप्त झाला. हे माझं थोर भाग्य समजून या ठिकाणी कीर्तनाला सेवेला सुरुवात करतो. आपल्या परिसरातलं वैभव असणारं आमचे हरिभक्त परायण गोरख महाराज त्यांची उपस्थिती आहे. समस्त गावकरी गायनाचार्य सर्व गावकरी मंडळीचं या ठिकाणी भजनी मंडळाची उपस्थिती आहे. बरोबर 11:15 पर्यंत आपल्याला सेवा करायची आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. विश्वामध्ये 3 लोक आहेत महाराज. एक देवाचं कार्य आहे, एक संताचं कार्य आहे आणि मनुष्याचं कार्य आहे महाराज. बरोबर आहे का? भगवान परमात्म्याला अवताराला आणावं लागतं है का? अवताराला आणावं लागतं भगवान परमात्म्याला. भगवान परमात्म्याला अवताराला आणल्यानंतर भगवान परमात्म्याचं कार्य काय आहे? संत अवताराला येत असतात त्यांचं कार्य काय आहे?
आणि आपल्याला जन्माला यावंच लागतं. आपलं कार्य नाही, प्रत्येकाचे भिन्न कार्य आहे. बरोबर आहे? भगवान परमात्म्याला अवताराला आल्यानंतर भगवान परमात्म्याचं काय धंदा आहे? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. भगवान परमात्मा आल्यानंतर दुष्टाला संहार करतो, दुष्टाला मारतो, भक्तांना पायाजवळ जागा देतो. भगवान परमात्म्याचं धंदा आहे. संतांचं काय आहे? संतांचा धंदा काय आहे? दिन रजनी हाच धंदा. गोविंदाचे पोवाडे दिवस न कळे, रात्र न कळे, अंगी खेळे दैवत. किंवा बुडते हे जन न देखवे डोळा, हे तो कळवळा म्हणून या. आहे का नाही? त्यांचा धंदा काय आहे? तर बुडते हे जन न देखवे डोळा. आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणी. आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाणी. बोलिले जेवसी सातबारे वंताया, सातबारे वंताया. दारू संतांचे मार्ग आडराने भरले जग. दारू संतांचे मार्ग आडराने भरले जग. बोलिले जेवसी सातबारे वंताया, सातबारे वंताया. दारू संतांचे मार्ग आडराने भरले जग. दारू संतांचे मार्ग आडराने भरले जग. आडरानाने जग धावत आहे, अज्ञानामध्ये जग धावत आहे म्हणून संत महात्म्याचं काम आहे. भगवान परमात्म्याचा अवतार झाला. भगवान परमात्मा निज धामाला निघून गेले आणि तिथं गेल्यानंतर भगवंताच्या लक्षात आलं आपण 2 वर्गासाठी अवतार घेतला होता. किती वर्गासाठी? 2 वर्गासाठी अवतार घेतला होता. एक तर भक्तासाठी, नाहीतर दुसरा दुष्टासाठी. एक तर रावणासाठी, नाहीतर दुसरा हनुमंतरायासाठी. बरोबर आहे का? शबरीसाठी, बरोबर आहे, शूर्पणखेसाठी, बरोबर आहे. कुठला भक्त आणि दुष्ट भगवंताने अवतार घेतला. आणि भगवान परमात्मा ही दुष्टाला मारलं, भक्तांना तारलं आणि भगवान परमात्मा निजधामाला निघून गेले. तिथं गेल्यानंतर देवाच्या लक्षात आलं आपण 2 वर्गासाठी अवतार घेतला होता. 3रा वर्ग उद्धारायचा तसाच राहील. 3रा वर्ग कोणता? ते दुष्टाच्या बी यादीत बसत नाही आणि भक्ताच्या बी बसत नाही. 3रा वर्ग. मग आता 3ऱ्या वर्गासाठी परत देवाचा अवतार म्हणून जमतंय का? किंमत राहील का? कारण की दुष्टाचाही अवतार महाराज मोठाच आहे. दुष्टाचा जन्म सोपा आहे. राजा रावण कमी का? नाही महाराज, तोला मोलाचे. पण भगवान परमात्म्याने देत असताना जे भक्ताला दिलं तेच दुष्टाला दिलं. दुष्टांना भगवान परमात्म्याच्या हातातून मरायची इच्छा होती, भक्ताला फक्त पायच भगवंताची मागायची इच्छा होती. तसं देव भगवान परमात्म्याला वाटलं आता 2 वर्ग उद्धारायचे तसेच राहिले. जे दुष्टाच्याही यादीत बसत नाही आणि भक्ताच्या यादी बसत नाही. ते कुणाचा वर्ग? ते आपला वर्ग. आपण भक्तही नाही आणि दुष्टही नाही. तुम्ही म्हणतात दुष्ट असतो तर मंदिरात आलो नसतो, भक्त आहे म्हणून आलो. कीर्तन करणं ही भक्ताचं लक्ष नाही, पण मागून पैसा घेणं हे दुष्टाचं लक्ष नाही. मागून पैसा काय मागायची गरज आहे? बरोबर आहे का? पंढरपूरच्या वारीला जाणं वारकरीचं लक्ष नाही, भक्ताचं. बरोबर आहे का? पण वारीला जाणं हे भक्ताचं लक्ष नाही, पण वय नसताना सुद्धा अर्ध तिकीट काढणं हे दुष्टाचं लक्ष. बरोबर आहे? बरोबर. वारीला जाणं वारकऱ्याचं लक्ष नाही, भक्ताचं लक्ष नाही. पण इंद्रिय समजा चांगले असताना सुद्धा म्हणतात महाराज कंडक्टरला 1-4 मागतात. 1-4 मागणं त्याचं लक्ष नाही. असं नाही. भक्त आपण भक्तही नाही आणि आपण दुष्टही नाही. आपला मधला वर्ग आहे. मग मधल्या वर्गासाठी मधलाच अवतार घ्यायचा म्हणजे ते कुणाचा घ्यायचा? संत म्हणून बी ओळखलं पाहिजे, देव माणूस म्हणून बी दिसलं पाहिजे, देव म्हणून बी दिसलं पाहिजे. मधला वर्ग झाला संतांचा. विठ्ठल संत दिसतात माणसासारखे पण माणसासारखे
माणसं आहेत का? नाहीत. दिसतात, माणसाच्या यादीत बसतात तर देवाच्याही यादीत बसतात. संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे. नय समुद्र नदी नव्हे, संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे. किंवा दुसरं जर प्रमाण सांगायचं झालं तर देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. तोची देव भक्त भेदा भेद नाही. तेच देव आहेत, तेच भक्त आहेत, त्यांचे भेदाभेद नाही. हे रामाची मूर्ती आहे, हे विठ्ठलाची मूर्ती आहे, तुकाराम महाराजाची मूर्ती वेगळी आहे, पण ती देव आणि भक्त एकच आहे. देव ते संत आणि संत ते देव, निमित्त त्या प्रतिमा. देव स्वरूप असणारे संत भूतलावर अवतरित आले. कशासाठी? तरी मधल्या वर्गाचा उद्धार करण्यासाठी. 2 वर्ग कटले. 3रा वर्ग, माणसाला जन्माला यावाच लागतं महाराज. कर्म केले तर कर्माचा भोग भोगण्यासाठी. संतांचा एवढा मोठा अधिकार आहे की भगवंताला उठवण्याची ताकद संतांमध्ये आहे. सामान्य संतांचा अधिकार आहे. संत भगवंताला उठवतात, संत संतांना उठवतात, आणि 3रा वर्ग संत समाजाला उठवतात. एवढी ताकद संतांना. संत भगवंताला उठवतात. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, समयोपातला, वैष्णवांचा मेळा गुड पायी दाटला. हे वैष्णवांचा मेळा गुड पायी दाटला. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला. कोण कुणाला म्हणतंय? तर संत भगवंताला उठवतात. काय मोठा अधिकार आहे संतांचा. 2रा वर्ग संत संतांना उठवतात. संत तर भगवंताला उठवतात, पण संत संतांना उठवतात. उठा साधू संत साधा आपुले हित, आपुले हित, जाईल हा नरजह मग कैसा भगवंत. बरोबर आहे का? संत संतांना उठवतात. आणि 3रा वर्ग संत समाजाला उठवतात. उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले नारायण. आनंदले मुनिजन त्रिलोक, आनंदले मुनिजन त्रिलोक, कराचे देकार वाद्यांचे गजर, कराचे देकार वाद्यांचे गजर. आनंदले मुनिजन त्रिलोक, आनंदले मुनिजन त्रिलोक, कराजे जयकार वाद्यांचे गजर, कराजे जयकार वाद्यांचे गजर. संत समाजाला उठा. उठा सकळ जन उठले नारायण, उठा जागे वाऱ्या, स्मरण करा पंढरीनाथ. बरोबर आहे का? मला काय सांगायचं, पुढचं नाही मला बोलायचं, फक्त एवढं सांगायचं. संत भगवंताला उठवतात, संत संतांना उठवतात, आणि संत समाजाला उठवतात. ही संतांची भूमिका आहे. आणि तेच संतांमध्ये जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 1ल्या चरणात विचार करायला सांगतात. सारा सारहाची करावा विचार, सारा सारहाची, सारहाची करावा विचार, सारा सार विचार करा उठा उठी, सारा सार विचार करा उठा उठी,
पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय विचार कराय सांगतात, उपदेश सांगतात. उपदेश केवळ मानवी जीवालाच उपदेश आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पहिलाच शब्द आहे सार आणि आसार. याचा काय विचार करत? विचार करा. सारा आसार विचार करा उठा उठी. सार म्हणजे संसार आहे आणि आसार संसार आहे. सार भगवान परमात्मा आहे. आसार म्हणलं की दुःख आलं, सार म्हणलं की सुख आलं. आसार म्हणलं की पाप आलं, बरोबर आहे का? आसार म्हणलं की अज्ञान आलं, सार म्हणलं की ज्ञान आलं. पण संत महात्मा तुकोबारा सांगतात, विचार करायचा आहे तुम्हाला. साराचा करायचा आहे का आसाराचा करायचा आहे? एका अंतःकरणामध्ये एकच विषय बसतो, दोन विषय बसत नाही. बरोबर आहे का? पुण्य जर करायचं असेल तर पहिले पाप करायचं ना सोडून दिलं पाहिजे. बरोबर आहे का? पुण्य करायचं तर पाप करणं सोडून दिलं पाहिजे. ज्याला ज्ञान प्राप्त करायचं आहे त्यानं अज्ञान सोडून दिलं पाहिजे. बरोबर आहे का? एका अंतःकरणामध्ये एकच गोष्ट बसणार आहे, दोन बसणार नाही. बरोबर आहे का? ज्ञानाकडे जायचं असेल तर अज्ञान टाकावं लागेल, अज्ञानाकडे जायचं असेल तर ज्ञान टाकावं लागेल, पुण्य करायचं असेल तर पाप करायचं सोडावं लागेल. बरोबर आहे का? असे ज्याला सार प्राप्त करायचं आहे त्यानं आसार सोडून दिलं पाहिजे. तसं जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, विचार करा. प्रथम आसार कशाला म्हणतात? आसार हा संसार आहे, जन्म मरणाचा संसार. भांडे कुंडे, बायका मुलाचा संसार. आपल्याला फक्त बायका मुलाचा संसार माहिती. घर बांधणं हा संसार, शेती करणं हा संसार, लग्न लेकरवाळा हा संसार आपल्याला माहिती. संत महात्मा जन्म मरणाला संसार म्हणतात. जन्माला येणं मरण हा संसार आहे. बरोबर आहे का? जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, बाबा शरीर एक आसार आहे. बरोबर का? शरीर आसार आहे. म्हणजे आसार शरीर ज्या आसार संसारात राबत आहे तो संसार आसार आहे. हे शरीर कसं आहे? आसार. मग आसार शरीर दोन गोष्टीत आसार प्राप्त झाले. शरीर आसार आहे आणि ज्या संसारात शरीर राबते ते संसार कसा आहे? आसार. मग दोन गोष्टी आसार आहेत. पण या दोन गोष्टीतून माणसाला एकच सार प्राप्त करायचे म्हणजे तो भगवान परमात्मा. भगवान परमात्मा सार आहे. भगवान परमात्मा प्राप्त करण्यासाठी आपल्याला साधन दिले. काय दिलंय? 3.5 हाताचा देह दिलाय. पण देह कसा आहे? आसार आहे, कुचका आहे, शाश्वती नाशवंत आहे महाराज. पण ज्या संसारात राबतो ती संसार सुद्धा आसाराच आहे. मग आपल्याला प्राप्त सार भूमिकाची करायची आहे. सार संत महात्मा संसार कसा आहे? आसार आहे. चिंतन जर करायचं झालं, दृष्टांत जर द्यायचा झाला, विषयाचे समसुख बेगडाची भावली, अप्राची सावली जाईन लया. बरोबर आहे? सुंदर संत महात्म्याने दृष्टांत दिला मला. बेगडाची बाहुली आहे, ते बेगडाची बाहुली यात्रेमध्ये मिळते. एक आजोबा स्वतःच्या नातवाला घेऊन यात्रेमध्ये गेले. यात्रेमध्ये गेल्यानंतर त्या मुलानं ती बाहुली पाहिली. आजोबाला तो मुलगा म्हणला, बाबा बाहुली पाहिजे. आजोबा म्हणले, अरे ती बाहुली आतून शेणाची आहे, वरी बेगड चिटकिल्यामुळे ती बाहुली चांगली वाटते. प्रत्येकाला बाहुल्या काळ्या गोऱ्या पुन्हा बेगड असतं मला. बरोबर का? बेगडामुळे वाटते बाहुली प्रत्येकाला घ्यायला. आजोबा म्हणले बाहुली चांगली नाही, पण नातू म्हणला बाहुली घ्यायचीच. मुलानं बाहुली घेतली. जुन्या काळातली बाहुली बरं का, आताची नाही. आताची फायबरची लबराची बाहुली. जुन्या काळातली शेणाची बाहुली वरी बेगड चिटकायचं असते. ती बाहुली घरी आणली. मुलगा बाहुली सोबत खेळू लागला. खेळता खेळता ती बाहुली तोंडात घातली. जशी बाहुली तोंडात घातली तसं थुकेनं बेगड झाला ओला. वरचा बेगड निघून गेला. आत काय होतं? शेण तोंडात जाणं सुख आहे का? शेण तोंडात जाणं भाग्य आहे का? भाग्य नाही, भाग्य नाही. कशामुळे गेलं शेण तोंडात? तर त्या बेगडामुळे गेलं. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. पुढे दृष्टांत देतात, अब्राची सावली जाईन लया. आबाळ आलेला आहे चैत्रमध्ये. अवकाळीचा आबाळ. तुम्ही चैत्रात कुठला आबाळ आहे? काय चैत्रात थोडासा ढग आला.
दुपारचे 12 वाजलेले आहे. ढग आला, शेतात शेतकऱ्याचं काम चालू आहे. आणि शेतकरी काय म्हणला, हे आबाळ 5 वाजता जाऊनच जमते का तसं? राणा अपराची सावली जाईल, आबाळाची सावली क्षणात आली. तसं संत महात्म्याने 2 दृष्टांत दिले महाराज. विठ्ठल 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 आसार संसार आहे महाराज, ह्याला आसार संसार म्हणतात. जिथं दुःखाचा विचार केला जातो तिथं आसार संसार. तुकोबारा सांगतात, या आसार संसारापासून माझं मन विटलं गेलं. विठ्ठल हे मन प्रपंचापासून व म्हणते मनी बैसले. आसार संसाराचं चिंतन चालू. एकदा जर मन आपलं विटलेले पदार्थ बघा, रात्री जर भाजी विटली तर सकाळी कोणी खाताय का? खात नाही. नको विटलेली नको. तसं तुकोबारा म्हणतात, या प्रपंचाविषयी आसार प्रपंचाविषयी माझं मन विटलं गेलं. पुढे सांगितलं, व म्हणते मनी बैसले. माणसानं उलटी केली, पण माणसाने केलेली उलटी कुत्र्यानं खाल्ली, पण परत कुत्र्यानं केलेली उलटी माणूस खाऊ शकन का? किळसिटी व म्हणते मनी बैसलेसी. बरोबर आहे का? रस्त्यावर एखादा कुत्रा किंवा जनावर मरावा महाराज, त्याचा वास कसा येतो? घ्यावा वाटतो का परत परत? जशी त्या वासाची किळस तयार होती महाराज, तसं आपल्याला प्रपंचाची किळस तयार आली पाहिजे महाराज, आली पाहिजे. असा हा प्रपंच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कितीही दिवस आसार संसाराची संगत केली तर ते सुख देणार नाही. कारण संत महात्मे म्हणतात, संसार हा मुळाचा दुःखाचा आहे. संसार दुःख मूळ विश्रांती नाही होते, रात्र दिवस तळमळ. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोणी. दुःख बांधवडी आहे संसार, लटका व्यवहार सर्व हा संसार, वाया येईल जाहरी. तुकोबारा म्हणते दुःखाचा आहे. म्हणून तर प्रपंच कमी व्हावं, लोक म्हणतात वाढवावं. वाढावे संतान, पुरी व्हावे धनधान्य. पण तुकोबारा म्हणतात, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी, चित्त तुझे पायी, चित्त तुझे पायी. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी, चित्त तुझे पायी, चित्त पाये पाये. चित्त तुझे पायी उरो, चित्त तुझे पायी उरो, चित्त तुझे पायी उरो. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी उरो, चित्त तुझे पायी उरो, चित्त तुझे पायी उरो. संत महात्मे प्रपंच ओसरू म्हणतात, कमी व्हावा म्हणतात. पण आपण म्हणतात प्रपंच पसरू. आपली भूमिका ओसरू नाही, प्रपंच पसरो. 10 एकरची जमीन कशी 100 एकर होईल? एका बंगल्याचे 2 बंगले कसे होते? 5 बंगल्यात 5 गाड्या कशा उभा राहतात? प्रपंच पसरायची भूमिका आपली. संत महात्मा म्हणतात प्रपंच ओसरू. जोपर्यंत प्रपंच कमी होत नाही तोपर्यंत आपलं चित्त भगवंताच्या पायाजवळ राहणार नाही. बरोबर आहे का? प्रपंच जेवढा तुम्ही वाढवत जातात तेवढा भगवान परमात्म्याची भक्ती सेवा होणार नाही. जेवढे संसाराला जवळ घेतात, जेवढी संसाराची बरोबरी करतात, तेवढं परमात्मा प्राप्तीपासून दूर जातात. करिता बरोबरी दुरावसे दुरी, भवाची हे पुरी वाहावसे. बरोबर आहे का? जेवढं संसाराची बरोबरी करतात, 1 मजला 2 मजला 3 मजला 10 एकर 20 एकर 100 एकर जेवढे प्रपंच वाढवितात तेवढं परमात्मा प्राप्तीपासून दूर जातात. परमात्मा प्राप्ती भगवंताचं नामचिंतन आपल्याला वाढवायचंय, पैसा श्रीमंती नाही वाढवायची. इथं तुकोबारा सांगतात बघा, आसार संसाराचं दुःख किती काय सांगता येत नाही, पण ते दुःखाचा मुळातच दुःखाचा आहे. म्हणून आसार संसाराचं आपल्याला आता चिंतनच करायचं नाही. आपल्याला
सार कशाला म्हणतात याचं चिंतन करायचंय विठ्ठल. सार 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 विठोबा नाम तुझे सार. बरोबर आहे का? आसार संसार आहे आणि सार भगवान परमात्मा आहे ना. तो सार आहे त्रिकाल असणारा भगवान परमात्मा मला. 3 काळात असणारा भगवान परमात्मा. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा दाविला जगताकार. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. भूत भविष्य आणि वर्तमान काळात असणारा सत्य भगवान परमात्मा. बरोबर आहे का? 3दा सांगितलं सत्य तू सत्य तू विठ्ठला त्रिकाळात. किंवा एका ठिकाणी सांगितलं सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. नाम विठोबाचे बरे. नाम विठोबाचे बरे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. नाम विठोबाचे बरे. नाम विठोबाचे बरे. सत्य सार काय आहे तर भगवान परमात्मा. सार 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 विठोबा नाम तुझे सार. भगवान परमात्मा सार आहे. एक नाही अविनाशी असणारा भगवान परमात्मा त्रिकाल सत्य आहे. 3 काळामध्ये असणारा सत्य. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. सत्य साच आहे का नाही म्हणा. विश्वामध्ये संत महात्मे म्हणतात ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्य. जगत नावाची कोणची गोष्ट नाहीये, फक्त ब्रह्म सत्य आहे. बरोबर आहे का? ब्रह्म सत्य आहे. सत्य भगवान परमात्मा आहे. सार भगवान परमात्मा आहे. बाकी विश्वामध्ये काही नाहीये. कारण संत महात्म्याची भूमिका एकच आहे, ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्य. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम मंगळ ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी आसे पापनाचे दर्शनी. ज्यांना असा अनुभव आलेला आहे बस विश्वामध्ये केवळ देवच जाणलेला आहे, बाकी विश्वात काहीच नाही महाराज. अहम ब्रह्मास्मी केवळ मीच ब्रह्म आहे. ज्यांना बोध प्राप्त झालेला आहे त्यांची भूमिका आहे. फक्त आपल्याला एकच विचार करायचा आहे, भगवान परमात्मा सार आहे. जे ज्ञानी पुरुष आहेत ते साराला जवळ घेतात, जे अज्ञानी आहेत ते आसाराला जवळ घेतात. ज्यांनी साराचा विचार केला त्यांना ज्ञान प्राप्त झालं, त्यांना पुण्य प्राप्त झालं, त्याला ज्ञान प्राप्त झालं. ज्यांनी आसाराची बाजू घेतली त्याला अज्ञान प्राप्त झालं, त्याला दुःख, त्याला पाप प्राप्त झालं. पण विषय जर सांगायचा झाला, आपल्याला पाप कशाला म्हणतात हेही माहित नाही, पुण्य कशाला म्हणतात हेही माहित नाही, ज्ञान कशाला म्हणतात हे माहित नाही, अज्ञान कशाला म्हणतात माहित नाही. बरोबर आहे? आपल्याला काहीच माहित नाही. काही माणसाला काहीच माहित नाही, काही माणसाला काहीच कळत नाही, त्याला त्याच्यात काय कळत. बरोबर आहे का? काही माणसं वासरातली लंगडी गाय, वासरा डिमान असते पण वासरातली लंगडी गाय असते. काही जणांना काहीच कळत नाही, त्याला त्याच्यात काही कळत नाही. बरोबर आहे का नाही? ज्ञान, ज्यांच्याकडे ज्ञान प्राप्त झाले ते समाधानी, ते सुखी आहेत महाराज. ज्यांच्याकडे अज्ञान आहे, अज्ञान हे दुःखाला कारणीभूत असतं महाराज. कुठलं बी अज्ञान घ्या ना. आता इंग्लिश वाचता येत नाही, दुःख वाटतं आपल्याला. लोक इंग्लिश बोलतात, वाचतात, आपण पाहतो, पण आपल्याला येत नाही. आलं नाही म्हणजे काय सोडायचं. आता काही जणांना मराठी बी येत नाही. आळंदीला कुठलं शिक्षण नाही, आंध्र माणसं ज्ञानेश्वर पाठवतो. बरोबर आहे का?
ही आलं ना ती आलं ना काहीतरी माणसं येत असतं. ज्याला पारायणच करता येत नाही ते ज्ञानेश्वरीचं पारायण असू गाथेचं पारायण असू त्यांनी का बोट ठेवून ते पारायण पूर्ण करतात. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. काही जणांना म्हणलं अहो पारायणाला बसा, ते म्हणले आम्हाला वाचता येत नाही. आणि नका वाचावं पण पारायण तरी करा ना. अनुष्ठान महत्वाचं आहे. आज तुम्ही 2 तास कीर्तन वाचतो, ही एक प्रकारचा अनुष्ठान. कोण कोणाला वेळ देईल का? आज 1 दिवसाचा नैमित्तिक कार्यक्रम आहे, भरपूर बहुसंख्येने उपस्थित आहेत मला, आहे का नाही? ज्यांची श्रद्धा आहे, ज्यांचं अनुष्ठान ही भगवान परमात्म्याची सेवा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे. अभंगाच्या पहिल्याच चरणात, पहिल्याच पदात पहिलेचे शब्द आहेत. तुकोबार म्हणतात विचार करा, एक तर साराचा तरी करा, नाहीतर आसाराचा तरी करा, पण काय करा? विचार करा. विचार करण्यासाठी मनुष्याला स्वातंत्र्य तर दिलेले आहे. प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे. कर्म करण्यासाठी माणूस काय आहे? स्वातंत्र्य. वाईट करायचंय का चांगलं करायचं? स्वतंत्र आहे माणूस. ज्यावेळेस तुकोबारांना लोकांनी सांगितलं महाराज आशीर्वाद द्या, वैकुंठाला चालला, जाता जाता तर आशीर्वाद द्या. तुकोबारा म्हणले जसं कर्म करतात तसे आशीर्वाद काय द्यायची गरज नाही. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. जसं कर्म करा तसं फेडतात. कर्म जर बरोबर नसेल तर काय आशीर्वाद करतो? आपण चोऱ्या करायचं म्हणायचं, देवाच्या कृपेने चालून चांगलं, गुरुच्या कृपेने चालून चांगलं जमतंय का? कर्म योग्य करा महाराज, कर्माला सर्वात महत्वाचं. मग मला सांगायचंय विचार करा, पण विचार करत असताना योग्य का अयोग्य. पण वेळ निघून गेला विचाराचा तर पुन्हा उपयोग नाही. चोर जर चोरी करून गेले तर पुन्हा राखण करण्यात अर्थ नाही. आंधळ्याच्या उशाला दिवा ठेवून उपयोग नाही हो. दिवा इजला पुन्हा काडी डबडं बघायला जमते का? चालू असताना तेल टाका, इजू देऊ नका. बरोबर आहे का? तसंही एकदा विचार करायची संधी गेली. बरोबर आहे का? जर विचार जर योग्य नसेल तर माणसाला समाधान नाही. विचारा वाचोनी न पाविजे समाधान. तर विचार योग्य नसेल तर समाधान. आणि विचार करण्याचा वेळ योग्य प्रकारची असते. बरोबर आहे का? तरुणपणामध्ये घडायचंय का बिघडायचंय हे कधी सांगितलं? विचार करायचा. पण कधी करायचा? कारण ही जी वय असतं माणसाचं, घडायचं तेच वय असतं, बिघडायचंही तेच वय असतं. उद्धार करून घ्यायचं तेच वय, आदन-पतन व्हायचं बी तेच वय. पण त्या वयात कुणाची संगत करून आपल्याला चांगलं व्हायची महत्वाची. पतन उद्धार संघाचा महिमा. संगत करा पण उद्धार करायचं ना पतन करायचं. तसं तुकोबारा सांगतात आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात, पहिल्याच पदात, पुढं नाही. सार आणि आसार याचा काय करा? विचार. पण काही माणसं विचार काय करते काय सांगता येत नाही. बरोबर आहे? आता इथं बसलं बरेच लोक म्हणते महाराज पांढराच फेटाका बांधित असते, पक्वाजाला कणिकच का लावित असते, पक्वाजाला काही ठिकाणी 2 माईक तर इथे एकच माईक आहे. बरोबर आहे? म्हणजे बसल्या विचार करतात लोक. बरोबर आहे? एक बहादर तर असा विचार करायचा, मंदिराच्या वट्टेवर बसला होता आणि त्या मंदिराच्या वट्टेवरून एक मुर्रा म्हैस निघालेल्या होत्या. तिनं विचार केला, बराच दिवस झाला विचार करायला. मुर्रा म्हैस, त्या म्हशीच्या शिंगात माझं डोकं बसल का? आता विचार आहे काही, पण विचार माणसं काय करतात कधी सांगता येत. बरेच दिवस निघून गेले तरी ती म्हैस धरली. म्हैस धरली आपल्या डोकं मध्ये बसली, फिट बसली. म्हैस अशी उधळली का नाही? जिथं लोक बाहेर देशाला जातात का तिथं जाऊन पडलं. आता बाहेर देशात सिटीमध्ये म्हणतात ना, बाहेर देशात माहित नसेल. आपल्या खेड्यागावामध्ये बाहेर देशात आहे का नाही? तसं बाहेर देशाला जिथं लोक जातात तिथं जाऊन पडला. तिथं जाऊन पडला 10-5 लोक गोळा झाले. म्हणले संपतराव म्हशीच्या शिंगात डोकं घालताना विचार करायचा. म्हणले कशाचा विचार करायचा? म्हणले 2 महिने झाले विचार करीत होतो. अरे 2 महिने झाले विचार करीत होतो का? मग का म्हशीच्या शिंगात डोकं घालायचं का? विठ्ठल विचार योग्य पाहिजे महाराज. विचार जर चुकला तर माणूस चुकला. सारा सार विचार करा उठा
या शब्दाचा अर्थ लवकर करा. उठाउठी लवकर विचार करा. लवकर म्हणजे अहो आता तर कुठं शिक्षण घ्यायचंय, शिक्षण झाल्यानंतर लग्न होणार आहे, नंतर ड्युटी नोकरी आहे, नोकरी झाल्यानंतर रिटायरमेंट घेऊन पगार घ्यायची, पेन्शन घ्यायची, पुन्हा कुठं तरी खुर्ची टाकून परमार्थ करू. ही उठाउठ लवकर झालं नाही. काही माणसं तसं करतात, पेन्शन घेऊन म्हणतात आता परमार्थ करायची कमा झालं. मग काय देवानं काय काळात वागल घालून बसला का काय होत? त्याला माहिती नाही का परमार्थाला कधी लागला. जेव्हा तुझे कान काम करीना, डोळे काम करीना, तेव्हा तुला वाटलं जप करावं. बरोबर आहे. दात चांगले होते तेव्हा काही बी खाऊन खलास केले आणि तरी मग तुला शेवटचं मन उठणं असं म्हणू शकतो. बरोबर आहे का? जय महाराज समाज देव देव करायचं म्हणलं की काहीतरी कारण चालणार. कुणीतरी म्हणावं रामभाऊ चला कीर्तनाला. रामभाऊ म्हणतात आमच्या कुठं नशिबात कीर्तन आहे, त्यांचं का नशिबात बसून वाटत गेलं का? म्हणजे कीर्तन म्हणलं की नशिबात नाही. आणि तिकडं दानेगावला म्हणलं की जिथं यात्रा म्हणजे नाव घेऊन तिकडं म्हणलं की निघाले काय. बरोबर आहे. ज्ञानोबाराने हरिपाठात सांगितलं बघा, सायास करीशी प्रपंच दिनदिशी हरिशी न भजशी कवनाहुनी. बरोबर आहे. प्रपंच म्हणलं की प्रपंच म्हणलं कसा करायचा? बैठकीत कोणची फरशी, स्वयंपाकघरात कोणची फरशी बसवायची, हॉलमध्ये कोणची फरशी बसवायची, कोणची जाळी, कोणची खिडकी, रंग कसा द्यायचा, ही कसं आहे सायासानं म्हणलं की प्रपंच. आणि परमार्थ तिथं नशिबात आहे, तिथं म्हणते सायास करीशी प्रपंच. सायासाने प्रपंच आणि नशिबावर परमार्थ. नशिबावर काय पण असं म्हणतो का कुठं आमच्या नशिबात संसार करणं, कुठं नशिबात पहिली मिली तर दुसरी करायची काय. पण म्हणतो का आता राहते नगेच. बरोबर आहे. पहिलीला लेकर झाली नाही दुसरीला झाली ना तिसरी, नाही तर कुठं दुसरीकडे जाणार. आसरा मसुबा हिताला तिथला त्या बांधावाचा इकडे तिकडे जाणार, पण लेकरूच फायदा करणार. पण असं म्हणणार नाही जाऊ दे आता काहीच करणार, आपलं परमार्थ करायला मोकळं म्हणतो गाव माणूस. प्रपंचाच्या एवढा आहारी गेलेला आहे. पण तुकोबारा सांगतात लवकर विचार करा. लवकर का करा? तर त्या ठिकाणी तुकोबारा सांगतात लवकर ह्यासाठी करा, तुम्ही 25 वर्षापासून 10 वर्षापासून 60-70 वर्षापर्यंत जर प्रपंच करत बसला तर शरीर तितकं राहील का? 10 वर्षाचं होतं ते 70 वर्षाला शरीर राहील का? कारण की आयुष्य आपण थांबू पण शरीर थांबत आहे का? पुन्हा बघू तुकोबारा म्हणतात ह्याची शाश्वती देता येत नाही, म्हणून लवकर करा. पुन्हा जर दुसरी गोष्ट सांगायची झालं तुकोबारा म्हणतात का पण लवकर विचार करायचा, लवकर उठाउठी का करायचा? तर अल्पायुष्य मानव दे शतगलिले ते आदरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते काय, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. बरोबर आहे. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा मायाश, अल्पायुष्य मानव देह शतगलिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. हे 2 प्रमाण आहेत. अल्पायुष्य 1 आणि क्षणभंगुर नाही भरवस. तुकोबा ह्या 2 प्रमाणासाठी तुकोबारा म्हणतात बाबा सांगता येत नाही शरीराचं म्हणून सारा विचार करा उठा. महाराज आमचा विचार झालाय बर का. काय विचार झालाय? तर भगवान परमात्म्याचं नाम सत्य आहे, भगवान परमात्म्याचं नाम सार आहे. आता आसाराचा विचार करायचा नाही, नाम सार आहे. मग काय करायचं नामाचं? तर तुकोबारा म्हणतात नाम धरा
पहिल्या चरणात पहिल्या पदाचं चिंतन झालं. अभंगाच्या पहिल्या चरणात दुसऱ्या पदात तुकोबाऱ्या सांगते. पहिल्या पदाचं चिंतन झालं, दुसऱ्या पदात तुकोबाऱ्या सांगतात. काय सांगतात? नामधरा कंठी विठोबाचे. जर सार जर विचार झाला असेल तर एकच सार आहे, म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम. आणि ते नाम कुठं धरा? कंठामध्ये धरा. कंठामध्ये. पण कंठामध्ये धरत असताना आधी जिभेवर धरून चालावं लागल, नंतर कंठात, नंतर हृदयात. पण कंठामध्ये सर्वात महत्वाचं आहे. तर कंठात जर भगवान परमात्म्याचं नाम धरलं, कंठी धरिला कृष्णवणी अवगाजनी प्रकाश. एकदा भगवान परमात्म्याचा नामरूपी कंठ जर धरला तर अवघा विश्वमध्ये प्रकाश होतो. नामधारकाचा आहे प्रकाश, ज्ञानरूपी प्रकाश, कीर्तिरूपी प्रकाश त्या नामधारकाचा. ज्यांनी अखंड कंठामध्ये भगवान परमात्म्याचं नाम धरलेलं आहे त्यांच्या कीर्तिरूपी प्रकाश आहे, तेजरूपी प्रकाश आहे. ते महत्वाचं. कारण संत महात्मे ज्यांनी ज्याने भगवान परमात्म्याचं नाम कंठामध्ये धरलं आहे, भगवान परमात्म्याची नामाची साधना केलेली आहे, त्यांच्या जीवनातला आज्ञारूपी कडवटपणा निघून जातो महाराज. ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान तुकोबारा संत महात्मे एका ठिकाणी सांगतात, पिकल्या शेंद कडूपण गेले, पिकल्या तेडे कडूपण गेले, पिकल्या तेडे कडूपण गेले, तैसे आमा केले पांडुरंगे, तैसे आमा केले पांडुरंगे. सुंदर प्रमाण देऊन सांगतात महाराज, ज्यांनी नामचिंतन केलेलं आहे त्याला तुकोबारा म्हणतात. भगवान परमात्मा शेंदाडाचं उदाहरण दिलं महाराज. शेंदाड पिकल्यानंतर आतल्या कडवटपणा निघून जातो, वरच्या कातडीचा रंग बदलतो. आता शेंदाड्यात बघायला भेटाना, खायला बी भेटाना. पहिलं शेंदाड बाजरीत असायचे, ज्वारीत असायचे. आता कलिंगड, खरबूज आणि टरबूज. आता कुठं भेटायला शेंदाड. शेंदाड पहिलं पिकलं की आतला कडवटपणा निघून जायचा, वरच्या कातडीचा रंग बदलायचा. तसं ज्या ज्या नामधारकानं, ज्या ज्या साधकानं भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलेलं आहे, तसं तुकोबारा म्हणतात, तैसे आमा केले पांडुरंगे. पांडुरंगानं शेंदाडासारखं उपमा दिली. अज्ञानरूपी कडवटपणा निघून जातो, वरच्या कातडीचा रंग बदलतो. काही काही माणसाची नामधारकाची एवढी तेज शक्ती असते. माणूस ज्यांनी खरोखर नामचिंतन केलेलं आहे त्यांचं जर तेज पाहिलं तर लहान मुलगा नसतो का, त्याची काय कातडी असते, पाय नाजूक असतात, त्याचे शरीर तेज असतं. 80-80 वर्षाचे जरी झाले तरी त्यांचे नाजूक दिसतात. मला तेज नामधारकाचं तेज आहे. तेज काय सामान्य नाही. त्यांनी नामधारक, त्यांनी नामचिंतन केलं पाहिजे. म्हणून तुकोबारा सार भगवान परमात्मा आहे. आणि त्या भगवान परमात्म्याचं नाम कुठं धरा तर कंठामध्ये. नाम धरा कंठी विठोबाचे. विठोबाचं नाम कंठामध्ये धरायचं. एकदा जर विठोबाचं नाम कंठामध्ये धरलं तर तुकोबारा म्हणतात काय होतंय, तयाच्या चिंताने, तयाच्या चिंताने केला संकट, तयाच्या चिंताने, तयाच्या चिंताने, तयाच्या चिंताने निर्केला संकट, तयाच्या चिंताने कराला दुर्गाचा भव.
सार नामाचं चिंतन करायचं. कशाचं चिंतन करायचं? सार भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करायचं. तेच भक्त चिंतन करतात. काही भक्त असे आहेत संकट आल्यावर चिंतन करायचं. बरोबर आहे का? अहो संकट आलं तरीही चिंतन करायचंय आणि संकट नाही आलं तरी चिंतन करायचंय. पांडवा संकट यावं म्हणून चिंतन करत. बरोबर आहे का? पांडवांना विचारलं तर देवा संकट आल्यानंतर तुझा धावा, पण आमच्याकडे संकटच पाहिजे असे पांडव म्हणत होते. आपल्याला तर दुःख दिलं संकट द्यावाला म्हणतो देवा सुखात ठेव बा, संकट येऊ देऊ नको. संकट येते तेव्हा देवाची आठवत आहे. चांगलं खाया, चांगलं प्यायला, चांगलं राहायला, चांगले कपडे लिहायला असलं कुठं देव आठवत आहे? तीन गोष्टी नसल्यावर देव आठवत आहे. बरोबर आहे का? असं म्हणा चिंतन करायचंय, चिंता करायची नाही. कारण की जो माणूस चिंता करत 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 कधी चितेवर झोपते काय सांगता येत नाही. चित्ता आणि चिंता फक्त कशाचा फरक आहे? अनुस्वाराचा फरक आहे. जे चिंता करत 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 एक दिवस चितेवर झोपतात. पण मला तुम्हाला सांगायचंय चिंता प्रपंचातली करायची नाही. चित्तेवर तर झोपायचं. चिंताही सोडून द्या आणि चित्ताही सोडून द्या. काय करायचंय? चिंतन करायचं. चिंतन महत्वाचं. पण चिंतन किती करायचंय? चिंतने चिंतने तदरूपता गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा. काळ सारावा चिंतने चिंतने काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नानी हे देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नानी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. येणारा काळ भगवंताच्या चिंतनातच गेला. पुढचा काळ कसा येईल का सांगता येत नाही. पण काळ आपल्या भागाई महाराज भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. चिंतन किती करायचंय? तास काटा लावून करायचंय का? कीर्तनाजू लावून करायचंय का? पण लोक लावतात कीर्तन सुरू झाल्यावर आपली कॅपॅसिटी नाही मध्ये बसायची 2 तास. आपण 1 तास बसू शकतो कसं? तुकोबारा म्हणतात चिंतन करत असताना भगवंताचं आम्ही जर चिंतन कराय बसतो तर दिवस न कळे रात्र न कळे अंगी खेळे दैवत. आता ह्याने व्हिडिओ शूटिंग लावली कीर्तनाची. मी 3 तास मी कीर्तन करू शकतो पण ती 2 तास झाले की लगेच बंद करतो. बरोबर? आपलं ठराविक आहे चिंतन. काय आपलं ठराविक आहे? देवाचं चिंतन ठराविक नसतं. पण तुकोबारा म्हणतात दीनार जनिहाची धंदा दीनार जनिहाची धंदा दीनार जनिहाची धंदा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे पोवाडे दीनार चिंतनाचा दिन रजनी दिवस आणि रात्र हाची धंदा. कोणता धंदा? गोविंदाचे पोवाडे. दिवस न कळे रात्र न कळे अंगी खेळे दैवत. चिंतन करायला कुठं उजळलं आणि कुठं मावळलं. फक्त तुम्ही म्हणता आम्हाला उसमी जीवितानेच कळत नाही कुठं उजळलं कुठं मावळलं. खाताने कळत नाही आम्हाला. शेतातलं प्रपंचातलं काम करताना आम्हाला कुठं मावळलं कुठं दिवस उजळ कळत नाही. दिवस उजळल्यापासून माऊसतर माणसं काम करायला. दिवसाचे रात्र रात्राचा दिवस हाडाचे कष्ट करायला. कशासाठी? प्रपंच वाढवण्यासाठी.
देवाचं चिंतन कराय कोण बसतंय? आता या ठिकाणी बरेच वृद्ध बसलेले आहेत, बऱ्याचपैकी आहेत, बऱ्यापैकी म्हणजे समजा फक्त कीर्तन करायला पाकवाजा सोडलं का तर कुणीच नाही बघायचे. हे 2-3 पोरं बसले बाकी, 3 पोरं, तिन्ही देव जसे परबरचे तसे, बरोबर आहे का? ती 3 आणि 2 5 पांडव आहेत तर बरोबर आहे का? बाकी मतान महाराज हे तर बरेच आहे का नाही? तुम्हाला तर दोष कशाला द्यायचा? तुम्ही येता बसता कीर्तन ऐकता 10-5 रुपये किशोर देता, काय करायचे आपल्याला जास्त? होय, परमार्थ सोपं नाही महाराज पाहिजे. पण परमार्थ कोणी करावा? तरणा भाग्यवंत नटे त्याने परमार्थ करावा. तुम्ही बी करावा, पण तुमच्यासाठी महत्वाची सूचना आहे. आपल्याला भगवंताचं चिंतन करायचं. आपल्याला घरचं काम काहीच होत नाही, दाराचं पाणी सुद्धा मोडणं होत नाही, घर सांभाळणं होत नाही का? होतंय का? होतंय का? तरी पोरं काय म्हणते का तेवढं मला तालुक्याच्या गावात जायचं, थोडं पाणी लावा. होत नाही तरी करावं. का करावं लागतं? फक्त पोट असतं. जर तुम्ही ठरवलं बरं का, तुम्ही जर ठरवलं ज्यांना काहीच होत नाही त्यांच्यासाठी बरं का, ज्यांना होत आहे त्यांना मदत करायची, पण ज्यांना काहीच होत नाही त्यासाठी बोलतो मी. ज्यांना काहीच होत नाही त्यानं काय करायचं? 3 टाइम जेवण करायचं ना. किती टाइम नाही जात तरी करायचं, 3 टाइम जेवण करायचं, माळ घ्यायची आणि तुम्हाला ज्या देवाचा जप करायचा त्याचा जप करायचा. जेवायचं जप करायचं, जेवायचं जप करायचं. किती सांभाळते लोक सुना खरं सांगा, पटले का ना? म्हणतात ती काय लागले माझ्याकडे काम सुरू बरं देव देव करायला, जेव्हा करायचं तेव्हा केलं नाही. पण आपल्याला पोटासाठी सांभाळते, लक्ष करा. जपासाठी कोण सांभाळायला तयार नाही महाराज. जपासाठी रोग लागला तर त्याला सांभाळायला तयार नाही. रोग लागला तर 5 लाख लागायले तर पुरं म्हणते, सुना म्हणतात कशाला खर्च करायचं, डॉक्टर सोपं आहे का? भगवंतासाठी वेळ द्याय कुणी तयार आहे? बरोबर आहे. ज्यांची सेटलमेंट लागलेलं आहे, 2 मुलं व्यवस्थित नोकरीला आहेत, मुलीचंही चांगलं झालेलं आहे, नातवाचं चांगलं झालेलं आहे, घर चांगलं आहे, जमीन चांगली आहे, सर्व काही काहीच बघायचं नाही, मग त्यानं जप करावा का नाही करावा? बरोबर आहे. पण नाही तरी सोपं आहे. चिंतन कशाला म्हणतात माहिती का? ज्यानं चिंता टाकून दिलेलं आहे चित्तावर तर जातच आहे. कीर्तनात झोपणं म्हणजे चिंतन आहे का? बरोबर आहे का? कारण एक गोष्ट दोनदा होत नाही. कीर्तनाला आल्यानंतर कीर्तन तरी ऐकणं होतं, नाही तर कीर्तनात झोप तरी होते. पण झोपून कीर्तन ऐकता येतच नाही. तसं तुकोबाराय म्हणतात, बाबा जीवनातलं आलेलं संकट फक्त जाणार एकाच गोष्टीने, प्रपंचातलं चिंतन नाही, भगवंताचं चिंतन. त्याचं जर चिंतन केलं तर जीवनातलं दुःख नाही सोडलं, जन्म मरणाचं दुःख. म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट. संकट तर जाईल, पण ज्याने ज्याने भगवंताचं चिंतन केलं त्यांचं संकट गेलं. पांडवांनी पुराणातले घ्या समजा आढावा, पुराणातले जेवढे पुराण झाले, रामायण असो भागवत कुठलेही घ्या, ज्या ज्या भक्ताने चिंतन केलं त्यांचं संकट निवारण्यासाठी भगवान परमात्मा सज्ज झाले. है का नाही? निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे नाम संकट. कुठल्याच प्रकारचं संकट भगवान परमात्मा देत नाही. काही वेळेस देव भगवान परमात्मा देवही होतो, काही वेळेस तो भगवान परमात्मा भक्तासाठी गुरुही होतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव आपणची गुरु होय. बरोबर आहे का? मागे पुढे उभा राहे संभाळीत, आले आघात निवाराया. पण कधी मनाचे संकल्प पाववीर सिद्ध, पण कधी जरी राहे बुद्धी त्याचे पायी. बरोबर आहे का? आपल्या मनातले संकल्प पूर्ण करण्याची ताकद भगवान परमात्म्याकडे आहे, पण आपली ताकद भगवान परमात्म्याचं चिंतन करायची नाही. करायची आहे का ताकद? ताकदच नाही म्हणतात लोक. जप करणं सोपं नाही, कीर्तन
घेणं बसणं सोपं नाही. दिन की देणं सोपं नाही. आणि ज्याला देईल त्याला अडवायचं काही. बरोबर आहे का? म्हणजे सत्कर्म करण्यासाठी आपल्याकडे ताकद आहे का नाही? असत्य कर्मासाठी आपल्याकडे ताकद आहे. म्हणून मला सांगायचं, त्याचं जर चिंतन केलं तर तुकोबारा म्हणतात, तयाच्या चिंतने निर्शील संकोच करार दुर्गत भवशोध. जन्म मरणाचं भव दुःख न भव सागर. तुम्ही तरुण जाता. भव सागर म्हणजे भव दुःख म्हणजे जन्माला येणंही सोपं नाहीये आणि मरण तर सोपं आहे का? जन्माला यायचं म्हणल्यानंतर 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये राहायचं. आता आईच्या उदरात 9 महिने 9 दिवस राहायचं म्हणजे आईच्या उदरात कुठल्या कंपनीचा फॅन आहे का? कुठल्या कंपनीचे एसी का? संत महात्म्याने केले ते मला सांगायचं ना. किती घाण असते, किती रक्त मांस पू त्या जीवाला कितीतरी किडे. ज्या वेळेस जीव वळवळ वळवळ मध्ये करत असतो किडे चावत असतात. कितीतरी त्या पचावं लागतं महाराज जीवाला. सोपं नाही. बरं बाहेर कसं तरी आलं तरी हिथं तरी काय सुकायचं. लय झालं बघा. ती मुलं 5 वर्ष खेळत बघा. आता 5 नाही 3-4 वर्ष. कारण 3ऱ्या आणि 4थ्या वर्ग UKG LKG चाललाय. त्याचं वय नसतंय, त्याचं वजन नसतं, तर दत्ताचा भार घ्यावा लागतो. 6 वर्ष झाले की त्याच्या मागं व्याप लागला. पहिलं तरी कसं 6-7 वर्ष खेळायला. बालवाडीतून 2-3 वर्ष खेळायला. बालवाडी बंदच पाडल्या. डायरेक्ट UKG आणि LKG इंग्लिश स्कूल. सोपं नाही मला. कवा उठायचं, कवा शाळेत काय खायचं, कुठल्याच प्रकारचा ताण आहे का? ताण भरपूर आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून तुकोबारा म्हणतात, आलेल्या जीवनात जन्म मरणाचं संकट जर तरुण जायचं असेल तर जगद्गुरु तुकोबारा सांगतात, भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं. आणि ते चिंतन करण्यासाठी ही कुळ दिलेला आहे. आणि ह्या कुळाला अहर्निशी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. अभंगाचं जन्मनी या कोळी वाचे स्मरी राम. जन्मनी या कोळी वाचे स्मरी राम. जन्मने या कोळे वाचे स्मरे राम. जन्मने या कोळे वाचे स्मरे राम. तरी हाती नेमा अहर्निशी. तरी हाती नेमा अहर्निशी. तयाच्या चिंतने निर्जल संकट. तयाच्या चिंतने निर्जल संकट. तरी हाती नेमा शरीराला कुळ म्हणलेलं आहे. कुळ कुळे आणि कुळ फरक आहे बरं का? तुका म्हणे कोटी कुळे कुल. कुल सांगितलं तिथं कुळ. आणि तर कुळ म्हणजे शरीर आहे. तुकोबारा म्हणतात, जो नरदेह केवळ भगवंताच्या नामचिंतनासाठीच दिलेला आहे. देवे दिला देह भोजना गोमटा नाही, भजन गोमटा. पण लोक भोजना गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा. पण काय झालं, तो ह्या झाला पाटा बालिकेचा. तसंच आहे, देवे भजनासाठी दिला. जन्मनिया कुळी वाच स्मरे राम. प्रभू रामचंद्राचं चिंतन करा म्हणतात. नामधरा कंठी विठोबाचे
आणि तिसऱ्या चरणात तुम्ही सांगतात रामाचं. मग आता रामाचं धरायचंय का विठोबाचं? तुकोबारायने ते या अभंगात किती देवाचे नाव घेतले? 2 देवाचे नाव घेतले. जे तुकोबारा म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा, आणि ह्या अभंगात तर 2 देवाचे नाव सांगितले. हे कसं काय? काय असतं? पदार्थ, काही पदार्थ एकाच वस्तूपासून बनवलेले आहेत, पण पदार्थ ऍटम बदलले की माणसाला गुढी लागते. भक्ताला गोडी लागण्यासाठी भगवान परमात्म्याने अनंत अवतार घेतले. अनंत अवतार घेशी भक्ताकारणी, भक्तांच्या कारणासाठी भगवान परमात्म्याने अनंत अवतार घेतले. भगवंताचे अनंत नाव आहेत, सहस्त्र नाव आहेत, बरोबर आहे का? भक्ताला गुढी लागावं म्हणून या अभंगात जगद्गुरु तुकोबार विठोबाचं बी नामचिंतन करा म्हणतात आणि प्रभू रामचंद्राचं बी करा म्हणतात. कशासाठी हो? देव तर एकच आहेत. उदाहरण देण्यासाठी पदार्थ वेगळे वेगळे बनवले, पण ते एकाच वस्तूपासून बनवले. फक्त माणसाला वेगवेगळे पदार्थ बनवले की बरं वाटतं. बेसन पीठ कुठल्या डाळीचं असतंय? गव्हाचं असते. हरभऱ्याच्या डाळीचं बेसन पीठ असते, बरोबर आहे? त्या बेसनाच्या पिठाचे भजे बी होतात. भजे 2-3 दिवस खायचे, पुन्हा बरोबर वाटत नाही. मग काय करायचं? मग भजे कॅन्सल करायचे, भजेची आमटी करायची. फक्त आमटीवाली भजे आहेतच. मग चव आमटीमुळे केल्यामुळं अजून पदार्थ चांगला होता. आता भजे बी बोर झाले खाऊन, भजेची आमटी बी बोर झाली, पण आयटमच आपल्याकडं बेसन पीठ, दुसरं काही नाही. करायचं काय? लय मोठं आणलेले दळून, कीर्तना दळून बी आणता येते, संपत आहे बी, वलं बी जळते, वाळलेलं बी, कसं बी असते कीर्तन, वय वाट काही. मग आता करायचं काय? आता 2 दिवस 2-3 दिवस बोर झालं की म्हणले काय करा आता, बेसन पीठ करा, आपलं बेसन करा म्हणजे. पिठलं म्हणतात काही भागात बेसन म्हणतात, बरोबर आहे? बेसन खाऊन कटाळा, बेसनाच्या वाड्या करा, बरोबर आहे का? पण कशापासून व्हायले ते पदार्थ? एका डाळीच्या पिठापासून व्हायले, पण ऍटम बदलल्यामुळे गुढी लागायची. तसं देव एकच आहे, पण भक्ताला गुढी लागा म्हणून देवाचे नाव वेगळे वेगळे महाराज म्हणतात हा भगवान परमात्म्याचा नेम, भगवान परमात्म्याचं चिंतन करायचा नेम अहर्निशी जरा. कारण ज्यांचा नेम आहे, नित्य नेम आहे, त्यांच्याकडेच महत्वाचं आहे. नित्य नेम ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, असं आहे. म्हणून नित्य नेमाला किंमत आहे. ज्यांच्याकडे नित्य नेमच नाही, ते कुत्र्याचा गुण झाला महाराज. कुत्र्याचा काही नित्य नेमावीन, अन्न खायतो श्वान. आता श्वान पुत्र, त्याला काय नित्य नेम असतो का? दारात आलं कुणी म्हणते का आंघोळ झाली का, ब्रश झाला का, म्हणजे भाकर टाकण्यासाठी, त्याचा नित्य नेम नसतो. आणि काही काही माणसाचा बी नसतं नित्य नेम. आंघोळ झाली की बसला लागतो पाव खायला, चहा करून. अरे गण लाव, देवपूजा कर. पण काही माणसाचं काही नसते, देवपूजेवर ध्यान नाही, काही नाही, काही नाही. काही काही माणसं तर देवपूजा करायला का 1 दिवस आड करून करतात. काही माणसं तर ह्या सोमवारी त्या सोमवारी देवपूजा, काही काही महिला मंडळ, काही काही मनुष्य ह्या एकादशीला त्या एकादशीला देवपूजणार. काही काय माणसं तर महिना देवपूजित नाही. ती म्हणतात तुम्हाला कसं माहिती? आता काय का पुण्याला लेखाकडे जातात का, देव घेऊन जाते, महिना तिकडे राहते, बरोबर आहे का? देव तिथंच तसेच राहते. 2-2 महिने देव घरी तसेच राहिले, त्याच्यावर दुरुला साचला. मग बरं सांगणार, नवा नाही जुना वापरला, खस देव घासणार. जुने बरेच काही नाही देवाचं, नाक चपट व्हायला का डोळ्याचं काही नाही, बरोबर आहे? अहो देवपूजा सोपं नाही. देवपूजा करायचं म्हणजे प्रेम भाव पाहिजे का नाही? काय काय माणसं देवपूजा करायला का त्या देवघरातले देव अख्खे एक जंगल वाट असतात. देव बघायला गेलं तर 5-50 देव,
आणि गंगाळ बघायला गेलं तर 10 देव बसायचे. तसे देव काही देव तर बुडत बी नाहीत, बरेच कोरडे. मग त्याने असं खाली वरी करायचं, खाळा 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 तसेच उचलून देवघरात ठेवायचे. त्याला काय पुसणं आहे का काय देवपूजा म्हणते असली देवपूजा. तसंच उचलणार, तसंच देवघरात ठेवणार, त्याला पुसायचं नाही काय नाही. एकदाच गणगुडी उघडणार, गणगुडी उघडणार असं जाणार. जवळजवळ एका बोटात 10 देव, 10 देव एका बोटात गण लावायचा. आणि 10 देव लावल्या पुन्हा गण लावून बघणार नाही. डोळ्यात लागायला का नाकावर लागायला का तोंडावर लागायला. तुम्ही म्हणता महाराज हे लई बारीक सांगायला लागतो. अहो तोंड दिसतच नाही. काय देव एवढू शकतो कसं गण लावा. आणि छोटीशी काळी लाव, एवढा कुणाला टाईम मिळेल असं जर सांगितलं का नाही. बारीक देवपूजा किती बी देव बारीक असावा. हळूच कपडे, बारके कपडे करायचे, हळूच गण लावायचा, हळूच त्यांना गरम पाणी करायचं. समजा तुम्ही म्हणता ही ज्याला कामच नाही त्याचं काम नाही. बरेच लोक म्हणतात देवपूजा कशी करायला लागते माहिती का. जे जे देहाला ते देवाला, याला म्हणतात देवपूजा. मग देहाला काय आवडत आहे. हिवाळ्यामध्ये चांगलं पांघरं आवडत आहे, चांगलं स्वेटर, चांगलं मफरेल, चांगलं कार्प, बरोबर आहे का. असं आवडत आहे का देहाला. मग तुम्ही विचार केला का देवाला एखादा पांघरा चांगलं टाका ब्लँकेट म्हणून. ब्लँकेट का भेटत आपण आपलं फाडा न वाढलेलं देवाला पांघरा का. पण देत नाही का कोणी देवाला. किंवा उन्हाळ्यात तुम्हाला धगत देवाला धगत नसेल का. आपण विचारच केला नाही. देव खातय निमित्त का कधी देवाला धगत आहे का देवाला हिव वाजत आहे. फक्त आपण दगड समजलाय देवाला, बरोबर आहे का. आपण जागृत देवस्थान हनुमंतराय आहेत म्हणून आपण ही करतो. काही ठिकाणचे हनुमंतराय नाहीच का. अहो समजा ठिकाणची आपण आपली भावना बरोबर पाहिजे, आपली श्रद्धा. भाव खरा तर देवही खरा, आणि भाव खोटा तर देवही खोटा. डंगळ मंगळ जर भक्ती केली तर डंगळ मंगळ आशीर्वाद देव देतो, बरोबर आहे का. जशी भक्ती तसा असेल. मग मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे. अहर्निश नित्यनेम म्हणून आपलं चाललं होतं. नित्यनेम जीवनामध्ये पाहिजे. जर नित्यनेम नसेल तर काय उपयोग आहे. मग लक्ष्मी वल्लभ जवळ नाही, कुणाच्या जवळ आहे. नित्यनेम नामी ते प्राणी लक्ष्मी वल्लभ तयाजवळ विठ्ठल. कारण की भगवान परमात्म्याचं चिंतन, भगवान परमात्म्याची देवपूजा, भगवान परमात्म्याचं सार जे नाम चिंतन आहे, तर त्याच्या चिंतना आलेल्या जीवनातलं संकट निरसणार आहे. पण संकट निरसण्यासाठी भगवान परमात्म्याचं चिंतन भावनेनं केलं पाहिजे कुटुंबाला. पण काही कुळामध्ये, काही राक्षसाच्या कुळामध्ये भक्त प्रल्हादासारखे भक्त जन्माला येतात. कुळ उद्धरून टाकतात. काही माणसं चांगल्या कुळात जन्माला येतात पण कुळ टिकवता येत नाही. काही माणसं कुलहीन असतात पण कुळाची उंची दाखवतात, बरोबर आहे का. सर्वात उच्च नीच काही नेणे भगवंत इष्टे भाव भक्त जे कोणी या. म्हणून तुकोबारा म्हणतात बाबा भाव सर्वात महत्वाचा आहे. तुका म्हणे कोटी कुळे ती पुरी, 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 तुका म्हणे कोटी कुळे ती पुरी. भावे गाता गीता विठोबाचे, तयाचा चिंताने निर्सेला संकट, तयाचा चिंताने निर्सेला संकट.
तळाल दुर्घट भव सिंधू तळाचा चिंताने निर्जेल संकट तळाचा चिंताने निर्जेल संकट तळाल दुर्घट भव सिंधू तळाल दुर्घट भव सिंधू तळाचा चिंताने निर्जेल संकट तळाच्या चिंताने निर्जेल संकट अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाऱ्या सांगतात भावे गाता गीत विठोबाचं गीत गायचंय तर भावनेने गा भावनेनं जर गीत गायलं तर तुका म्हणे पुढे ती पुढे पुनीत आहेत जे भावनेने विठोबाचं गीत गातात. कारण गीत गाण्यासाठी भाव सर्वात महत्वाचा आहे. गीत चांगलं आहे, चालही चांगली आहे, पण भाव नसेल तर गीताला किंमत नाही. वैकुंठवासी भीमसेन जोशी बरोबर आहे का, त्यांचे भक्तिगीत आहे का, भावगीत आहे का, काय त्यांचं भावगीत भक्तिगीतामध्ये आनंद आहे. आजही आहे का भाव आहे का नाही, ऐकू वाटतात ना. आमच्या पंढरीनाथ महाराज आरू म्हणजे तुटक यादी सांगतोय काय की काकड्याचा तबा कुणाचं काय 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 आनंद वाटतो. काही जणांचे असं भाव आहे गीतामध्ये. असं मला भाव पाहिजे भाव. काही काही वारकरी चाले आहेत आपल्या हनुमंत महाराज मध्ये काय भाव आहे. आज चाल म्हणलं तर 2-2, 3-3 महिने डबल चालेल. कारण गाणं गा, गीत गा, गाण्यामागं भाव. भाव जर नसेल तर गीत नाही. बरोबर ना. भावे बिन देव न कळणे गुरुविन अनुभव कैसा. बरोबर आहे ना. भाव सर्वात महत्वाचा आहे. भावे गाता भाव आणि गीत हे जी जोडीच आहे महाराज, संगतीच आहे. शून्याचा आकडा आहे, शून्याचा आकडा. शून्याच्या आकड्याला मित्रत्व करण्यासाठी एकचा आकडा आला. किती झाले हो. शून्याच्या आकड्याला एक आला म्हणून 10 झाले. काय कारण असतं, दोघांचे भांडणं झाले, एक निघून गेलं आणि काय झालं, शून्य. तसं भावाचं गीताचं असतं. संत महात्म्याने भगवान परमात्म्याचं भावनेनं गीत गायलं तर परिणाम कुठल्याही जातीत संत आहे. पण भावनेनं गीत गातलं म्हणून भगवान परमात्मा त्या भक्ताचं काम करण्यासाठी आला. ती कुठल्या जातीतला आहे, कुठल्या धर्मातला आहे देवानं बघितलं नाही. देवानं काय बघितलं, भक्ताचा भाव. उच्च नीच काही नेले भगवंता नित्य भाव भक्ती देखोनिया. दास पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. ते पूर्ण आपण बोलून घ्यायची, सांगायची काही गरज नाही. बरोबर आहे. कारण त्यांचा भाव पाहिजे. जया तैसा विठ्ठल, ज्या भक्ताला विठ्ठल जसा पाहिजे होता तसा. गोरोबा काकांना मडके घडवणारा पाहिजे होता. सजन कसायांना मांस विकणारा पाहिजे होता. सावता महाराजांना खुरपिणारा पाहिजे होता. जे सावता महाराजांना खुरपिणारा पाहिजे होता ते गुरुबा काकांना पाहिजे होता नाही. जसं पाहिजे तसं. जया तैसा विठ्ठल, ज्या भक्ताला तसं. का पण कशामुळे झालं तर भाव सर्वात महत्त्वाचा. बर ह्या भक्ताने ह्या संतांनी काय केलं, कारण की त्यांनी असं जोडलं जे जोडलेलं कधी नाशच पावणार नाही. असं जोडलं. आयशी जोडी करा रामकंठी धरा. असं जोडलं जे जोडलेलं पुढं नाश पावणार नाही. असं ह्या भक्त मंडळीने जोडलं. पण ते आपल्याला जोडता येते का. आपण काय जोडणार, आरशी 3 मजली बंगला, जिथं 60 टन उतार निघत नाही तिथं 80 टन. बरोबर आहे का. ही जोडायची आपल्याला. बरोबर आहे. लोक म्हणतात चांगलं उत्पन्न घ्या, चांगले घर बांधा, द्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हावं संसार. एवढं बरोबर आहे का. पण ह्या संत महात्म्याने ह्या भक्त मंडळींनी चांगलं जोडलं. म्हणजे जोडल्यानंतर जोडलेलं पुढं अविनाश पावणार नाही, विनाशाला कारण बोलू.
आयसे काहून करा काही, आयसे काहून करा काही, पुढे नाही नास जा, पुढे नाही नास जा, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत. आयशे आयसे तरी केलं, आशे काहीतरी करा. जे केल्यानंतर म्हणजे मानवी जीवनात जे कर्म केल्यानंतर ते कर्म नाश पावलं नाही पाहिजे, असं केलं पाहिजे. मग घर बांधलं नाश पावणार, सिद्धी नाश पावणार, गौचा नाश पावणार, जे शरीर आहे ते नाश पावणार. अविनाशी भगवान परमात्मा आहे, त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणं महत्वाचं. म्हणून तो कोणत्याला सांगतात, सारा सार विचार करावा, नाम धरा कंठी विठोबाचे. आणि विठोबाचं नाम कंठामध्ये धरलं तर तयाच्या चिंतने निरसेल संकट, कराल दुर्गट भो सिंधू विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, अभंगाचा भावार्थ या ठिकाणी संपलेला आहे. अवघ्या 5 मिनिटामध्ये आपल्याला सेवा समर्पित करायची. बरोबर 9:15 वाजता माझ्याकडे विना आला, 11:45 संपलं. मला किती सांगायचं मग 12 वाजवायचे का? बरोबर आहे. तुम्ही म्हणता मग ह्याला कीर्तन नसतं, पोरी बोलायला नैमित्तिक सेवा आहे. लोक कामाचे दिवस आहेत, गारवेचे दिवस नाहीत, ते लोक पांघरून घेऊन बसलेले आहेत. दिवस गारवेचे असलेले वेळ, बरोबर आहे. सुंदर असं जागृत देवस्थान असणार आपलं हनुमंतराया, ज्यांनी कामालाही बांधलं आणि काळालाही बांधलं. हे हनुमंतराय काम बांधवणी काळ घातला तोलणी, बरोबर आहे का? काळालाही जिंकलं ज्याने महाराज, काळाला ताकद नाही, काळाच्या डोक्यावरती पाय दिला असं हनुमंत आहे. काम ज्यांनी बांधून टाकलं, चांगल्या चांगल्याला कामाला जमलं नाही, हनुमंतरायासारखे महाशूरवीर असणारे या ठिकाणी या सारणी गावामध्ये जागृत देवस्थान असणार हनुमंतराया. सुंदर मला अशी हनुमान चालीसा, आईसाहेब जिजामातेची आरती, छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर वाटलं गावाने. प्रत्येक शनिवारी होत असतं. अहो रोज बी केलं तरी काय तोटा व्हायला काय? रोज केलं तरी आनंद होईल. शनिवारचं रोज केलं तरी आनंद होणार. पण सुंदर वाटलं मला, एकजूट भगवान परमात्म्याला आनंद वाटत असं, बरोबर आहे का? तेच आपल्या असणारे जागृत देवस्थान हनुमंतराया प्रत्येक आमुष्याला या ठिकाणी सेवा होत असते. सुंदर अन्नदान, सुंदर ज्ञानदान, कीर्तनाचा कार्यक्रम होत असतो. गावकरी सर्व भजनी मंडळांना, ऐकणा श्रोतजनांना, गावकरी मंडळांना दिन तेवढा धन्यवाद थोडाच आहे. या ठिकाणी रामभाऊ विठ्ठलराव सोनवणे यांनी मला सेवा दिलेली, आमचे परमस्नेही असणारे आमचे वारकरी भूषण, आमच्यावरती प्रेम असणारं नाना, गावातील आधी करून सर्व भजनी मंडळ, गोरख महाराज ज्यांनी सिस्टीम लावली, ज्यांनी सुंदर असं व्हिडिओ शूटिंग केली, त्यांनाही दिन केले धन्यवाद थोडे. या ठिकाणी शिवेला पूर्ण देतो आणि शिवा समर्पित करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.